आपल्या महाराष्ट्राचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय हे भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ राहून काम करतं. राज्यात होणाऱ्या संसदेच्या आणि विधानमंडळाच्या निवडणुका निपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणं ही या कार्यालयाची मुख्य जबाबदारी. या निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण व्हाव्यात आणि पर्यायानं देशाची लोकशाही सशक्त व्हावी या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं लोकशाही शिक्षणाची कास धरत 2009 सालापासून एक अभिनव उपक्रम सुरू केला, तो म्हणजे स्वीप. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातल्या स्वीप या उपक्रमाचा पाया बळकट केला आणि लोकशाही केंद्रीय उपक्रमांची पथदर्शी परंपरा सुरू केली. स्वीप म्हणजे सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, म्हणजे मतदारांचं पद्धतशीर शिक्षण आणि त्यांचा सहभाग. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि समाजातील सर्व घटकांना याच्यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. या कार्यक्रमांचे अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा 7 ते 8 लोकांचा एक डेडिकेटेड टीम त्यांची पण नियुक्ती केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये विविधता यावी, त्याच्यामधले आशय चांगले असावे यासाठी वेगवेगळ्या समाजामधले प्रतिनिधित्व करणारे तज्ज्ञ आणि सन्माननीय व्यक्ती यांचा एक थिंक टँक तयार केलेला आहे. राज्यातल्या स्वीप उपक्रमांमधला एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे लोकशाही गप्पा ही संवाद मालिका. या मालिकेच्या माध्यमातून लोकशाहीशी संबंधित विविध पैलू आणि घटकांवर व्यापक चर्चा घडवून आणायचा प्रयत्न केला गेला. यंदा या लोकशाही गप्पांअंतर्गत साताऱ्यात फलटण इथं युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये या परिसंवादाचं, त्यानंतर वर्धा इथं झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वंचितांचे साहित्य आणि लोकशाही या विषयावरच्या परिसंवादाचं आणि शिक्षक दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग इथं लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजन केलं गेलं. लोकशाही गप्पांचे आजवर 11 भाग झालेत आणि या गप्पांमध्ये साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, शेतकरी, वंचित असे समाजाच्या विविध घटक आणि क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिमत्वांनी सहभाग दिलाय. त्यामुळेच तर लोकशाही गप्पांमधून आजवर घडून आलेला संवाद म्हणजे निवडणुका आणि लोकशाही व्यवस्थेबद्दलच्या आपल्या संकल्पनांची कक्षा रुंदावणारं शिक्षणच ठरलंय. की असाच एखादा कार्यक्रम, असंच एखादं पुस्तक, तुम्हाला भेटलेली अशीच एखादी व्यक्ती, असाच एखादा विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून जे लोक लिहितात त्यांच्या समस्या कशा सुटतील याचा विचार सुरू झाला तर लोकशाही जास्त प्रगल्भ आणि समृद्ध होणार आहे. म्हणून म्हणतो शब्दांनो पेटून उठा, आता आपल्याला थेट काळजात घुसलं पाहिजे. तलवार नाकारून लेखणी घेतली मी हाती, कारण संविधान वाचलं पाहिजे. चर्चांच्या माध्यमातून जागरूक मतदार घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये कार्यालयानं यंदा नवी भर टाकली आहे, ती मताधिकार आणि थोडं अल्याड पल्याडचं या संवादात्मक मालिकेची. या मालिकेअंतर्गत आजवर झालेल्या 3 भागांमधून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादातून त्यांनी मतदार नोंदणी, मताधिकार, मतदार याद्या, निवडणूक व्यवस्था आणि यंत्रणा याबाबत मार्गदर्शनही केलं. तसंच व्यवस्थेसंबंधी अनेकांच्या मनातल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. दुसऱ्या राज्यातली मुलं पुण्यामध्ये राहतात, त्यामुळे त्यांचं मतदान नोंदणी दुसऱ्या राज्यात केली पाहिजे का? नाही. तो कुठे राहतो? पुण्यामध्ये. तो हॉस्टेलला राहतो. तर हॉस्टेलचं जे तुमचे वॉर्डन असेल किंवा जो कोणी ती संस्था असेल त्या संस्थेचं प्रमाणपत्र जरी असलं तरी चालतं की हा विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये राहतो आणि त्या हॉस्टेलचा पत्ता एवढा असला तरी पुरेसा आहे आणि त्या आधारावर आपण पुण्यामध्ये त्याचं मतदान नोंदणी करू शकतो. आपल्या स्वीप उपक्रमांमागचं महत्त्वाचं तत्व आहे ते सर्वसमावेशकतेच्या मूल्यांचं प्रतिबिंब. म्हणूनच तर कार्यालयानं निव्वळ जगण्यासाठी वणवण करावी लागत असलेल्या भटक्या, विमुक्त जाती जमातींचा मताधिकार आणि त्यांच्या जगण्याच्या इतर समस्याही सुटाव्यात यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी या समाजाच्या वस्त्या असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरांचं आयोजन करून पात्र नागरिकांना मतदार ओळखपत्रासोबतच जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड अशा महत्त्वाच्या दस्तऐवजांचा हक्कही मिळेल हे पाहिलं. कार्यालयाच्या या प्रयत्नांमुळेच आज या समाजातल्या अनेकांसाठी लोकशाही व्यवस्थेत कागदावर आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासोबतच सवलती, नोकरी, घरकुल अशा व्यवस्थेनं दिलेल्या सुविधांचा लाभ मिळवण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं प्रशस्त झालाय.
इतर संस्थांनी आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग देत सर्वसमावेशकतेला पाठबळ देण्याचं समाजभान देखील आपल्या कार्यालयानं जपलंय. त्यातूनच यंदा पुण्यात विविध संस्थांनी एकत्र येत आयोजित केलेल्या LGBTIQ समुदायाच्या 11व्या अभिमान पदयात्रेत आपले मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे पदयात्रेचे ग्रँड मार्शल म्हणून सहभागी झाले होते. प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्यानं अशा रीतीनं नोंदवलेला हा आजवरचा अपवादात्मक सहभाग ठरलाय. लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक यंत्रणेशी संबंधित प्रबोधनात्मक प्रकाशनं काढायची परंपरा देखील कार्यालयानं पुढे नेली आहे. याआधी प्रकाशित झालेल्या लोकशाही समजून घेताना आणि कशासाठी लिंगभाव समतेसाठी या पुस्तकांच्या मालिकेला समृद्ध करणारी नवी भर यंदा पडली ती आम्हीही भारताचे लोक या पुस्तकाची. तृतीयपंथी समाजाचे सामान्य जगण्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि ते सुटण्याच्या दिशेनं पाऊल टाकायला हवं या जाणीवेतून कार्यालयानं मागच्या वर्षी स्वीप उपक्रमाअंतर्गत तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेत तृतीयपंथीयांच्या व्यथा, समस्या, मागण्या मांडल्या गेल्याच, पण त्यासोबतच या समुदायाबाबत समाज आणि प्रशासनातल्या प्रतिनिधींच्या जाणीवा विस्तृत करणारा संवादही घडून आला. याच संवादाचा समग्र दस्तऐवज म्हणजेच आम्हीही भारताचे लोक हे कार्यालयाचं नवप्रकाशन. या समाजाबद्दलचे असलेले समज याच्या पलीकडे जाऊन एक संवेदनशील मनाने आपण त्यांना आपल्या प्रवाहामध्ये कसं सामील करून घेऊ अशा प्रकारचा प्रयत्न म्हणून हे पुस्तक आपण छापण्याचा एक प्रयत्न केला. तुम्हाला माझ्यासारखी प्राध्यापिका आवडणार नाही का? तुम्हाला माझ्यासारखी शिक्षिका आवडणार नाही का? तुम्हाला माझ्यासारखी पोलीस ऑफिसर आवडणार नाही का? तुम्हाला माझ्यासारखी एखादी मंत्री झालेला आवडणार नाही का? आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येणारी कोणीही व्यक्ती ट्रान्सजेंडर असू शकते आणि त्या संपूर्ण रेंज मधली असू शकते. ही शक्यता आपण आयुष्यात अनेकदा गृहीतच धरत नाही आणि असं काही घडलं तर ती अडचण आहे, ती समस्या आहे, तो प्रॉब्लेम आहे असं न मानता या सगळ्याकडे तुम्ही अधिक साकल्यानं पाहणं हे या पुस्तकाचा हेतू आहे. युवा वर्गाला लोकशाही साक्षर करण्याच्या हेतूनं यंदा कार्यालयानं आगम या सामाजिक संस्थेसोबतही संयुक्तपणे मी सुपर हिरो भारताचा नागरिक अर्थात मी द सुपर हिरो इंडियन सिटीजन या कॉमिक पुस्तकाचंही प्रकाशन केलं. मतदार जागृतीसाठी स्पर्धांचं आयोजन करत लोकशाहीचा जागर होतच राहील असा प्रयत्नही यंदा केला गेला. त्या अंतर्गतच यंदा विविध कला प्रकारांचं शिक्षण घेत असलेल्या राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती मताची या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. यात लघुपट, पोस्टर निर्मिती आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पानी में आया और नहाया भी नहीं, रोज रोज टैंकर पर खर्चे भी कई, चाली में चलने को जगह भी नहीं. If every puzzle piece completes the picture, या स्पर्धेसोबतच विद्यार्थ्यांचाच सहभाग असलेल्या लोकशाही दिंडीनं या वर्षी देखील पंढरीची वारी केली आणि पथनाट्य, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून मतदार जागृतीची परंपरा कायम ठेवली. लोकशाहीबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी कार्यालयानं हाती घेतलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शाळा महाविद्यालयांमधल्या निवडणूक साक्षरता मंडळांचं सक्षमीकरण. वी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्यानं मागच्या वर्षी पुण्यातल्या 40 महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पानं यंदा मोठी झेप घेतली आणि या प्रकल्पातले कार्यालयाचे भागीदार आणि क्षेत्राचाही चांगलाच विस्तार झाला. सध्या वी फाउंडेशनच्या सहकार्यानंच पुण्यासह 11 जिल्ह्यांमध्ये तर आम्ही शिक्षक या संस्थेच्या सहकार्यानं पालघरमधल्या 21 महाविद्यालयांमध्ये, परभणीत महात्मा गांधी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सोबतीनं 12 महाविद्यालयांमध्ये, श्रमिक कृषी संवर्धन संस्थेच्या सहकार्यानं रत्नागिरीतल्या 26 महाविद्यालयांमध्ये आणि साफ या संस्थेच्या माध्यमातून 4 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. स्वीप अंतर्गत राबवल्या जात असलेल्या उपक्रमांमध्ये भारत निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा आणि नियमित उपक्रम म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम. या कार्यक्रमाअंतर्गत मताधिकारासाठी पात्र ठरलेल्या नवमतदारांची नोंदणी करणं आणि त्याला समांतरपणे मतदार यादीशी संबंधित विविध दुरुस्त्या करून अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध करायचं काम केलं जातं. या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळावा या दृष्टीनं यंदा जाहिराती, बॅनर, पोस्टर, समाज माध्यमांवरच्या पोस्ट अशा विविधांगी कल्पक प्रचार साहित्याची निर्मिती केली गेली.
तपासणी वा असो दुरुस्ती करा त्वरा घाईन, मदतीला आपल्या सदा वोटर हेल्पलाईन. त्यातून दिला जाणारा संदेश आणि माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित प्रत्येक माध्यमाचा कल्पकतेनं वापर केला गेला. त्या अंतर्गतच वीज, गॅस, बस, रेल्वे, मेट्रो अशा नागरी सेवा देणाऱ्या आस्थापनांसोबतची भागीदारी, तसंच वृत्तवाहिन्यांवरच्या मुलाखतींमधून मतदार नोंदणीसह इतर अर्ज कसे भरायचे याविषयी प्रत्यक्ष राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन इतकी या प्रचाराची व्याप्ती मोठी होती. याच काळात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यानं देखील स्वतंत्रपणे विशेष मोहिमा आणि शिबिरांचं आयोजन करून मतदार नोंदणीला गती दिली. स्वीप अंतर्गत सुरू असलेली लोकशाहीच्या लोकशिक्षणाची ही प्रक्रिया कार्यालयाच्या समाज माध्यमांवरून देखील अविरत सुरू असते. यंदा कार्यालयानं या व्यासपीठांवरच्या आपल्या नियमित पोस्टच्या पलीकडचं पाऊल टाकलं आणि त्याला विद्यार्थी नागरिकांशी थेट अनौपचारिक संवाद, निवडणूक यंत्रणा आणि मताधिकाराविषयींच्या लघुपटांची निर्मिती, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, निवेदक आणि आशय निर्मिती संस्थांसोबतची भागीदारी अशी नवी सर्जनशील जोड दिली. खरं तर स्वीप अंतर्गत अल्पावधीतच उभ्या राहिलेल्या या कामाचा प्रवास कुणालाही व्यापक आणि थकवणाराच वाटू शकेल, पण तरीही तो शक्य होऊ शकलाय ते त्यामागचं विचारपूर्वक नियोजन, कल्पनांना पाठबळ देणारं नेतृत्व आणि प्रत्येक टप्प्यावर सहकार्य देणाऱ्या प्रशासनामुळे. शासकीय पठडीबाहेर जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलेली ही सुरुवात म्हणजे लोकशाही मूल्यांची पाळंमुळं घट्ट करणारी, संवेदनशील आणि पथदर्शी कृती असल्याचं निश्चितच म्हणता येईल. त्यात खंड पडू नये यासाठी राज्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यापुढेही प्रयत्नशील राहणारच आहे. धन्यवाद.